तुमचे पण मुलं पूर्ण डब्बा संपवत नाहीत का? मग ही आजची रेसिपी पौष्टिक गोड पोळी बनवणार आहे. तुम्ही नक्की पहा. मऊ, चविष्ट आणि हेल्दी पण आहे. चला तर रेसिपीला सुरू करूया. त्याच्यासाठी मी बदाम घेतले आहेत, काजू, पिस्ता आणि 1 वाटी खिसून घेतलेला गूळ घेतला आहे त्याच्यासाठी, आणि शेंगदाणे पण घेतले आहेत. ते एक सगळं मिक्सरच्या भांड्यात टाकायचं, गूळ टाकायचं आणि शेंगदाण्याचं कूट मी इथे 4 चमचे टाकले आहे. तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही टाकू शकता. ह्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. जरा बारीकच करायचं, कारण आपली पोळी फुटणार नाही याची आपण काळजी घ्यायची. आणि हे बारीक झाल्यानंतर एका पातेल्यात काढून घ्यायचं आणि घट्टसर, आणि आपल्या चपात्याला कसं पीठ लागतं ना तसं तिंबून घ्यायचं 10-15 मिनिटं. साईडला ठेवल्यानंतर मस्त मुरतं पीठ, आणि पुन्हा त्यानंतर आपण पोळी जशी करतो ना तसंच सेम पराठे वगैरे करतो ना सेम तसंच स्टफिंग वगैरे मध्ये भरून घ्यायची. जरा जास्त स्टफिंग भरायची, कारण मुलांना गोड खूप आवडतं म्हणून. नाहीतर स्टफिंग नाही जास्त भरली ना तशी नुसती चपातीच लागते, मग ती चव नाही लागत. मग थोडीशी अशी हातावर थापून घ्यायची, नंतर पीठ लावून मस्त अशी गोल गोल भाजून लाटून घ्यायची. आणि जास्त पातळही लाटायची नाही, जास्त जाड पण ठेवायची नाही, कारण कच्ची लागते पुन्हा खायला चव देत नाही. मग मस्त तव्यावरती आलटून पालटून तूप लावून मस्त खरपूस अशी भाजून घ्यायची. बघू शकता कशी आपली टम्म अशी फुगली आहे, बघू शकता. नंतर ना हे पीठ हे स्टफिंग तुम्ही नंतर कधी पण वापरू शकता. 1 महिनाभर फ्रीजमध्ये राहू शकते. एकदाच करून ठेवलं ना एकदम सोपं. रेसिपी आवडला, लाईक, सबस्क्राईब.